कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिन ये घर सूना सूना है। किसी दिलवाली ने, किसी मतवाली ने हमें खत लिखा है, ये हमसे पूछा है। किसी की सांसों ने, किसी की धड़कन ने, किसी की चूड़ी ने, किसी के कंगन ने, किसी के गजरे ने, किसी के गजरे ने, महकती सुबहों ने, मचलती शामों ने, अकेली रातों ने, अधूरी बातों ने, तरसती बाहों ने, और पूछा है तरसी निगाहों ने, कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिन ये दिल सूना सूना है। समय से आते हैं, हमें तड़पाते हैं, चिट्ठी आती है, पूछे जाती है, कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिन ये घर सूना सूना है। मोहब्बत वालों ने, हमारे यारों ने हमें ये लिखा है, कि हमसे पूछा है। हमारे गाँव ने, आम की छाँव ने, पुराने पीपल ने, बरसते बादल ने, खेत खलियानों ने, हरे मैदानों ने, बसंती मेलों ने, झूमती बेलों ने, लचकते झूलों ने, दहकते फूलों ने, चटकती कलियों ने, और पूछा है गाँव की गलियों ने, कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिन गाँव सूना सूना है। समय से आते हैं, हमें तड़पाते हैं, चिट्ठी आती है, पूछे जाती है, कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिन ये घर सूना सूना है। कभी एक ममता की, प्यार की गंगा की, जो चिट्ठी आती है, साथ वो लाती है। वो लोरी रातों में, वो नरमी हाथों में, वो चाहत आँखों में, वो चिंता बातों में, बिगड़ना ऊपर से, मोहब्बत अंदर से, करे वो देवी माँ। यही हर खत में पूछे मेरी माँ, कि घर कब आओगे, कि घर कब आओगे, लिखो कब आओगे, कि तुम बिन आंगन सूना सूना
वापस आऊंगा, मैं वापस आऊंगा फिर अपने गाँव में। त्यालाच माहित आहे काय तर इकडे म्हणतो आपण की सैनिकाला खूप चान्स आहे, सैनिकाला खूप सवलती मिळतात, तर काही नाही. 24 घंट्याची ड्युटी, पाणी राहो, पाऊस राहो, बरफ राहो, त्याच्यामध्ये राहावंच लागतं. आई वडील बिमार असतो, भेट होत नाही, कोणत्या कार्यक्रमाला येऊ शकत नाही, अशी सैनिकाची ड्युटी. यावर सांगितलं 22 वर्ष काढली. मग त्याच्यानंतर काय काय अडचणी आहेत, कशा अडचणी आहेत, कुठं आहे ते त्याच्या जीवाला माहिती किंवा सैनिकांच्या जीवाला माहिती. आजचा कार्यक्रम थोडा वेगळा आहे. आपण त्या ग्रस्तांनी जिथे आपल्यासाठी कष्ट केले लागला त्याचं स्वागत करणं आपलं कर्तव्य आहे. अशा कार्यक्रमासाठी तुमचे मी आभारी मानतो. प्रत्येक सैनिक यायला लागला त्यांचं स्वागत करायला लागला. त्यानंतर आपलंही गाव बाकी सैनिक खूप आहेत. जेवढे या लागले तेवढे आता जात नाही, जेवढी यायची नाही लागली तेवढे जात नाही. कारण का काही माहिती नाही, तुम्हाला माहिती. थोडासा प्रयत्न करा. सगळ्यात चांगली नोकरी बेस्ट नोकरी ही फौजची आहे. त्याच्यानंतर बऱ्याचशा लोकांनी आज वेळ काढला. सरपंच आहेत, उपसरपंच आहेत, बाकी शिक्षक आहेत, कार्यकर्ते आहेत, आई वडील आहेत. तिघीचं समजा एखादी गेली फौजमध्ये जशी आज मिरवणूक काढली तशी त्या मुलीची मिरवणूक मी काढतो. हे फक्त कारण प्रोत्साहन मिळते. आमचे ऑफिसर जे असतात एकापेक्षा सुपर क्लासचे असतात, रात्र नाही बेरात्र नाही काही नाही, कशाही संकटामध्ये कुठे म्हणायला कोणीच नाही. पण फौजचा ऑफिसर कधी तसा बोलत नाही. त्याच्यामध्ये पुष्कळ लोक फौजमध्ये गेली असतील, त्यांचा कसा रिस्पेक्ट होतो काय आहे हे सगळं माहीत असतं. तरी म्हणजे मी आज पहिल्यापासून हे मी पेन्शन आल्याच्या नंतर सचिन पुढे पेन्शन आल्याच्या नंतर गेला. त्याला 22 वर्ष झाली, मला 24 वर्ष झाले. तर त्यांचं सगळं कुटुंब फौजचं चांगल्या पर्याय म्हणजे काय, फौजमध्ये जो माणूस जातो त्याला 3 पिढ्या गव्हर्नमेंट बसतो. आता सचिनच्या आई वडिलाला काही चिंता नाही, त्याला फ्री दवाई सगळं काही मिळते. सगळं मुलाला भेटतात, पत्नीला मिळते, त्याची पिढी, आई वडिलाची पिढी, त्याची पिढी, मुलाची पिढी, 3 पिढ्याला बसते. असं कोणतंही डिपार्टमेंट नाही तिथे सवलत बसतो. व ग्रामस्थांच्या वतीने कार्यगौरव सोलापूरती या ठिकाणी पार पडत आहे. त्या अनुषंगाने आमचे आदर्श या कार्यक्रमाचे अध्यक्ष एक म्हण आहे, जंगल का शेर कितना भी बुरा हो वो डरता ही मारना नहीं भूलता है. इसी तरह बंदर कितना भी बूढ़ा हो इस पेड़ से उस पेड़ के ऊपर छलांग मारना नहीं भूलता है. उसी कड़ी में फोर्स का कोई भी मेंबर अपनी कितनी भी उम्र ढलती जाए लेकिन अपने अनुशासन और अपने भावनाओं को कभी नहीं भूलता. ये तुमच्या समोर साक्षात उदाहरण आमच्या सर्वांचे आदर्श श्री किशनराव कपाळे कॅप्टन सरांनी एका भावनिक सुरातून सुरुवात केली. त्यांचे शब्द ऐकत असताना आम्हाला पण अश्रू आणणार आहोत. सैनिकाच्या काय भावना असतात हे त्यांनी त्यांच्या तब्बल 32 वर्षाच्या कार्यकाळामध्ये अनुभवलेलं आहे. आणि त्यांनी सांगितलं सैनिकाला लेक्चरशिप आणि भाषणाचं रंग महत्व नसते. सर अगदी बरोबर आहे. आपण फक्त आपल्या हातात असलेल्या बंदुकीचा निशाणा अचूक मारून एका शत्रूला कसं आपण प्राणातीर्थ करावं एवढी माहिती आपल्याला असते आणि ते आपण निडर भावनेने करत आलो आणि यापुढे जाणारा सैनिक पण तोच करत राहील. त्यामुळं आमच्या सैनिकाकडे शब्दाची रचना जरी कमी असेल तरी बंदुकीतून निघणारा निशाणा हा अचूक लागून दुश्मनाला त्या ठिकाणी धारातीर्थ करून सोडेल एवढी आमच्यामध्ये आम्हाला स्वतःवर एवढा विश्वास आहे. आणि एक त्यांच्यावर एक शेर आठवला म्हणून तुमच्या समोर बोलतो. आओ झुककर सलाम करो वीर वीरों को
आओ झुककर सलाम करो वीर वीरों को, जिनके हिस्से में ये मुकाम आता है। खुश नसीब होते हैं वो लोग जिनका खून इस देश के काम आता है, जिनका खून इस देश के काम आता है। आपल्या गावचं ग्रामदैवत पांडुरंग परमेश्वर देवता आपल्या गावचं निश्चिम भक्तीचं दैवत हनुमंतराय या सर्वच देवतांच्या चरणी मी प्रथम नतमस्तक होतो। आज आपल्या गावचं भूषण श्री सचिन माणिकराव फुले यांचा सेवापूर्ती गौरव सोहळा आज आपल्या शिराळू नगरीमध्ये मोठ्या उत्साहात आनंदात साजरा होतो आहे। या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित असलेली सर्व प्रतिष्ठित मंडळी, पालक वृंद, जमलेल्या माझ्या माता बंधू भगिनींनो, खरं तर वेळ झालेला आहे। सचिनचा जो सेवापूर्ती गौरव सोहळा या ठिकाणी या गावाने मोठ्या उत्साहात साजरा केला, याचा फार मोठा आनंद मला होतो आहे। कुठल्याही प्रतिकूल परिस्थितीमध्ये निसर्गाचा प्रचंड कोप असताना, आसमानी संकट पुढे उभे असताना न खचता न डगमगता या भारत मातेवर कुठलीच आच न येऊ देता ज्यांनी आपल्या जीवाची पर्वा न करता 22 वर्ष सेवा केली, खरोखरच याचा फार मोठा आनंद आम्हा सर्व शिराळूवासियांना होतो। निश्चितच चांगल्या कामाचं कौतुक करणारे हे गाव आहे। या गावातील मंडळींना या ठिकाणी बोलवावं लागेल अशा पद्धतीची गरज नाही, कारण चांगल्या पद्धतीनं जो काही सचिननं कार्य केलेला आहे त्याचा शिंभाग जो काही होता तो कमी झाला पाहिजे असा उत्साह आमच्या सर्व तरुण बांधवांनी, पालक आणि माता भगिनींनी या ठिकाणी दाखवलेला आहे। Being daughter of my father, I would like to share my family feelings. When my father said to be on his duty, we feel very alone. Our home was incomplete without him, but my mother handled many things. We all feel very proud that my father is protecting my country. He has done everything for our nation. We all feel we missed him a lot, but my mommy treats us to be strong. I am thankful to both my parents. Jai Hind, Jai Bharat, love you, Baba. आणि जेव्हा मायभूमीमध्ये मी परतलो तर या गावातील सर्व मंडळी भगिनींनी माझं उत्साहाने स्वागत केलं। त्याबद्दल मी माझ्या गावातील सर्व मंडळी भगिनींचं खूप खूप आभार मानतो आणि एवढे 2 शब्द बोलून मी माझे शब्द संपवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र।